आज तर आपण तुमच्यासाठी शेल रोडमध्ये 3000 स्क्वेअर फूटचं बांधकाम घेऊन आलेलं आहे आणि ते पण गाईस नवीन बांधकाम आहे नाही का, म्हणजे 2025 मध्ये बांधकाम झालेलं आहे. सो गाईस तुम्हाला दाखवतो आता. हा एवढा मोठा गाईस हा बंगलो आहे, पूर्ण 150 वाराचा प्लॉट आहे टोटल आणि 3000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे. तसं गाईस हे आहे सर्वात पहिले पार्किंग आपली एवढी मोठी ही पार्किंग दिलेली गाईस. त्यानंतर हे बघा इकडे एवढा स्पेस दिलेला आहे. त्यानंतर गाईज सर्वात पहिले इथं खाली भेटणार आहे आपल्याला पार्किंगच्या शेजारी गेस्ट रूम. हे बघा हा एक गेस्ट रूम आहे गाईज. त्यानंतर हा सेकंड गेस्ट रूम बघू शकताय तुम्ही गाईज. हे बघा हा सेकंड गेस्ट रूम आहे. त्यानंतर गाईज दोन्ही बेडरूमला एकच अटॅच बाथरूम वगैरे पण दिलेले आहे. हे बघा हे बाथरूम वगैरे दिलेलं आहे आणि नवीन बांधकाम आहे गाईस. हे 2025च बांधकाम आहे. अजून इथं कोणी राहायला पण नाही आलेलं आहे आणि काहीच नाही का. बाहेर बेसिंग वगैरे पण दिलेलं आहे गाईस. त्यानंतर इथं हे बघा हा एवढा स्पेस पण दिलेला आहे आणि ही आहे बोरिंग. याच्या खाली गाईस बोरिंग दिलेली आहे. त्यानंतर एवढा स्पेस दिलेला आहे आपल्याला कपडे वगैरे धुण्यासाठी, म्हणजे वॉशिंग मशीन वगैरे. हे बघा त्यानंतर एवढी मोठी पार्किंग आहे. कमीत कमी मिनिमम गाईज 2 ते 3 4 व्हीलर आरामशीर लागतील आणि 2 व्हीलर पण खूप सारे लागतील. त्यानंतर गाईज सर्वात पहिले आता आपण जाणार आहे फर्स्ट फ्लोअरला. हा आहे ग्राउंड फ्लोअर. आता हा फर्स्ट फ्लोअरचे एंट्रन्स आहे. हे बघा हा एंट्रन्स दिलेला आहे गाईज. सो गाईज आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे. इथं आहे हा हॉल दिलेला आहे. इथं बघू शकता गाईज तुम्ही का बाल्कनी पण खूप मोठी दिलेली आहे नाही का. हे बघा एवढी मोठी बाल्कनी आहे. हा हॉल झाला गाईज. त्यानंतर याच्याच शेजारी इकडे दिलेलं आहे गाईज आपल्याला एक किचन. हे बघा एवढा मोठा किचन दिलेला आहे. टोटल गाईज 3000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे. त्यानंतर इकडं आपल्याला दिलेलं आहे गाईज वॉशिंग मशीन वगैरे ठेवण्यासाठी. किचनच्या शेजारीत हा स्पेस दिलेला आहे. त्यानंतर किचनच्या शेजारी गाईज एक छोटासा बेडरूम आहे. हा एक छोटासा बेडरूम दिलेला आहे. त्यानंतर गाईज इथं अटॅच बाथरूम आहे, म्हणजे बेडरूम आणि हॉलसाठी. कोणी पण पाहुणे वगैरे आले तर त्याच्यासाठी बाहेर बेसिंग वगैरे बाथरूम वगैरे. त्यानंतर व्यवस्थित एकदम किचन पण व्यवस्थित बांधलेलं आहे. सो गाईज ॲक्च्युली हे बांधकाम नवीनच आहे नाही का. गाईज आता आपण जाणार आहे सेकंड फ्लोअरला. हे बघ हे सेकंड फ्लोअरचा एंट्रन्स आहे. सो गाईज सर्वात पहिला बेडरूम हा मास्टर बेडरूम आहे. हा आपण बघू शकते तुम्ही. हे बघा हा मास्टर बेडरूम आहे. फॅन वगैरे सर्व काही लावलेले आहे. त्यानंतर गाईज ही बाल्कनी दिलेली आहे इथे पण. हे बघा एवढी मोठी बाल्कनी दिलेली आहे. ही सेकंड फ्लोअरचं आहे. त्यानंतर गाईज हा एक इकडं बेडरूम दिलेला आहे. हा पण गाईज मास्टर बेडरूमच दिलेला आहे. एवढा मोठा बेडरूम दिलेला आहे हा टोटली. सो त्यानंतर गाईज इकडं पण बाल्कनी वगैरे दिलेली आहे. त्यानंतर गाईज इथं बेडरूममध्ये बाथरूम वगैरे दोन्ही पण जे बेडरूम आहे गाईज, दोन्ही पण बेडरूम हे मास्टर बेडरूम आहे नाही का. म्हणजे सेकंड फ्लोअरला जे बेडरूम दिलेले आहे दोन्ही यांना अटॅच बाथरूम आहे. इकडं पण गाईज अटॅच बाथरूम वगैरे दिलेले आहे बघा. त्यानंतर याच्यावरती आहे गाईज आपलं टेरेसचं पण एंट्रन्स बघू शकताय तुम्ही. एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे न्यू बंगला असं बघायला भेटणार पण नाही. त्यानंतर गाईज
ही आहे वॉटर टँक वरती 4000 लिटरची गाईज ही वॉटर टँक. त्यानंतर ही टॅरिस गाईज, इकडं पण टॅरिस वगैरे दिलेलं आहे, बघू शकते तुम्ही. हे बघ. आणि व्ह्यू तर बघू शकते गाईज इथून, म्हणजे या बंगलोवरून एवढा मोठा चांगला व्ह्यू दिसतोय नाही बघा. तर एवढा सुंदर जर बंगलो जर कोणाला जर घ्यायचा असेल, लोकेशन वगैरे गाईज तुम्ही बघू शकता, एवढं व्यवस्थित लोकेशन आहे. जर कोणाला पण जर बंगलो घ्यायचा आहे तर खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. चला बाय बाय.